हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल MHCET पेपर 1. तर या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवर आधारित काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फर्स्ट कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत, इम्पॅक्ट फॅक्टर काय असतं. तर एखाद्या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना मिळालेल्या संदर्भाच्या सरासरीवर आधारित जर्नलच्या प्रभावाचे जे मोजमाप केले जाते त्याला इम्पॅक्ट फॅक्टर असे म्हटले जाते. यामुळे जर्नलची गुणवत्ता व प्रभाव दर्शवली जाते. संशोधकांना योग्य जर्नल निवडण्यास मदत होते. संशोधन मूल्यमापनात याचा उपयोग होतो आणि हा इम्पॅक्ट फॅक्टर असलेले जर्नल अधिक प्रतिष्ठित मानले जात असतात. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कोणते जर्नल अधिक प्रतिष्ठित मानले जातात, तर तिथं ऑप्शन होतं इम्पॅक्ट फॅक्टर, म्हणून ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट आहे सायटेशन. सायटेशन म्हणजे काय, तर संशोधन किंवा शैक्षणिक लेखनात वापरलेल्या मूळ स्रोतांचा दिलेला जो संदर्भ असतो त्याला सायटेशन म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या संशोधनाचा उल्लेख जर तुमच्या लेखात केला तर तुम्ही त्याला संदर्भ दिला म्हणजेच सायटेशन दिलं असे म्हटले जाते. तर यामुळे काय होते, मूळ लेखकाला श्रेय मिळते. प्लॅगॅरिझम इथे टाळता येते, म्हणजे आपण कोणतीही चोरी केलेली नाही आहे, त्यांना सायटेशन देऊन आपण तिथे हे दाखवू शकतो. संशोधनाची विश्वासार्हता त्यामुळे वाढते आणि जे काही रीडर्स आहेत त्यांना जो काही मूळ स्रोत आहे ते शोधणे इथे सोपे जात असते. आता आपल्याला कळालेच असेल की सायटेशन म्हणजे काय. नेक्स्ट आहे सायटेशन इंडेक्स. सायटेशन इंडेक्स म्हणजे एखादा संशोधन लेखक किंवा जर्नलला इतर संशोधकांची किती वेळा संदर्भ दिलेला आहे याची नोंद व मोजणी करणारी प्रणाली म्हणजे सायटेशन इंडेक्स असे म्हटले जाते. तर याचे आपण फंक्शन्स पाहू शकतो की कोणत्याही लेखाचा किती प्रभाव आहे हे दाखवते आणि संशोधकाच्या कामगिरीचे मूल्यमापन करते. इथे आपण सायटेशन आणि सायटेशन इंडेक्सचा डिफरन्स पाहू शकतो की सायटेशन म्हणजे दिलेला संदर्भ आणि सायटेशन इंडेक्स म्हणजे संदर्भाची मोजणी किंवा नोंद करणारी एक प्रणाली म्हटली जाते. तर हा डिफरन्स आपल्या लक्षात आलाच असेल. आता सायटेशन म्हणजे काय आणि सायटेशन इंडेक्स म्हणजे काय. नेक्स्ट टॉपिक आहे बिब्लिओग्राफी म्हणजेच ग्रंथसूची. तर बिब्लिओग्राफी म्हणजे संशोधन प्रबंध, लेख, पुस्तक किंवा प्रकल्प तयार करताना वापरलेल्या किंवा संदर्भासाठी पाहिलेल्या सर्व पुस्तके, लेख, जर्नल्स किंवा काही वेबसाईट्स असतील या सर्व स्रोतांची यादी होय. याची काही वैशिष्ट्यही आहे की संशोधनाच्या शेवटी ही यादी दिली जाते. वापरलेल्या सर्व स्रोतांची माहिती इथे देतो. लेखक, पुस्तकांचे नाव, प्रकाशक, कोणत्या वर्षी ते प्रकाशित केलंय इत्यादींचा तपशील इथे असतो आणि यामुळे संशोधनाची विश्वासार्हता वाढत असते. तर बेसिकली बिब्लिओग्राफी काय आहे, ही एक ग्रंथसूची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा रिसर्च करताय तर तेव्हा जेही रेफरन्स टूल्स तुम्ही यूज केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल बुक्स आहेत, काही जर्नल्स आहेत, काही वेबसाईट्स आहेत, या सर्वांची यादी म्हणजे बिब्लिओग्राफी असे आपण लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट आहे ॲक्नॉलेजमेंट, ऑथरशिप आणि ॲट्रिब्युशन. या सर्व कन्सेप्ट्स आपण पाहणार आहोत आणि त्यातला थोडक्यात अर्थही समजून घेणार आहोत. लास्ट इयर जून 2025 यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणून या व्याख्या समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर पहिलं आहे ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, संशोधन कार्यात मदत, मार्गदर्शन, आर्थिक साहित्य किंवा इतर प्रकारचे सहकार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचे आभार मानणे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आभार प्रदर्शन किंवा थँकिंग टू कॉन्ट्रीब्युटर्स, ज्यांनी आपल्याला हेल्प केलेली आहे त्यांचे आभार मानणे म्हणजे ॲक्नॉलेजमेंट. नेक्स्ट आहे ऑथरशिप, म्हणजे संशोधनाच्या नियोजन, अंमलबजावणी किंवा लेखनात महत्त्वपूर्ण बौद्धिक योगदान देणाऱ्या व्यक्तीस लेखक म्हणून मान्यता देणे. रिकग्नायझेशन ऑफ सिग्निफिकंट रिसर्च कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच ऑथरशिप, त्यांना कॉन्ट्रीब्युशन देणे म्हणजेच आपण ऑथरशिप असं म्हणू शकतो. आणि लास्ट वन इज ॲट्रिब्युशन, म्हणजे इतरांच्या कल्पना, माहिती, आकडेवारी किंवा संशोधन वापरताना त्यांच्या मूळ लेखकाला किंवा स्रोताला श्रेय देणे म्हणजे गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज नोन ॲज ॲट्रिब्युशन. तर इथे आपण पाहू शकतो ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, तर थँकिंग कॉन्ट्रीब्युटर्स, एक काइंड ऑफ आभार मानणे. ऑथरशिप म्हणजे रिकग्नायझेशन ऑफ सिग्निफिकंट रिसर्च कॉन्ट्रीब्युशन आणि ॲट्रिब्युशन म्हणजे गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. या तिघही कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत आणि लास्ट इयर क्वेश्चन विचारला आहे. मे बी आता 2026 यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून या नीट नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आहे मेमोईंग.
क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये मेमोईंगला इम्पॉर्टंट आहे. मेमोईंग म्हणजे काय असतं की गुणात्मक संशोधन करताना लेखकाने आपले जे काही ऑब्झर्वेशन्स असतात, कल्पना असतात, ॲनालिसिस असतो, जो काही अर्थ काढलेला असतो, या सर्वांची जी काही नोंद करण्याची प्रक्रिया असते त्याला आपण मेमोईंग असे म्हटले जाते. यामध्ये संशोधक संशोधनादरम्यान सुचलेल्या महत्त्वाच्या कल्पना किंवा निष्कर्ष टिपून ठेवतो म्हणजेच तो एक प्रकारच्या रिफ्लेक्झिव्ह नोट्स इथे काढत असतो. मी हा टॉपिक हायलाईट केला आहे कारण रिफ्लेक्झिव्ह नोट्सवर 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे की संशोधकाने स्वतःचे जे काही विचार, भावना आणि यांची जे नोंदी करत असतात मेमोईंगच्या दरम्यान, तर त्या नोट्सला आपण रिफ्लेक्टिव्ह नोट्स असे म्हणत असतो. बेसिकली मेमोईंग ही एक व्यापक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विश्लेषणात्मक, सैद्धांतिक, पद्धतशास्त्रीय आणि रिफ्लेक्झिव्ह नोट्स यांचा समावेश होत असतो. ही कॉन्सेप्टही खूप महत्त्वाची आहे, म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा रोल काय असतो आणि ते सॉफ्टवेअर काय आहे यावर लास्ट इयर क्वेश्चन विचारण्यात आला आहे, म्हणून ही कन्सेप्टही खूप महत्त्वाची आहे. तर वास्तविक परिस्थिती, प्रक्रिया किंवा प्रणालीचे संगणकीय मॉडेल तयार करून त्याचे व्हर्च्युअल वातावरणात प्रक्षेपण करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर म्हणजे सिम्युलेशन सॉफ्टवेअर होय. तर याची भूमिका काय असते? आभासी शिक्षण वातावरणात उपलब्ध करून देणे, प्रयोगांचा खर्च व धोका कमी करते, निर्णय घेण्यास उपयुक्त ठरते, प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी हे उपयुक्त ठरत असते आणि संशोधन आणि प्रयोगांना सहाय्य करत असते. तर हा सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा रोल आहे. हा टॉपिकही खूप महत्त्वाचा आहे. आणि लास्ट आपण एक रिव्हिजन मॅट्रिक्स पाहणार आहोत की जे टॉपिक्स आपण आता अभ्यास केलेला आहे त्याचे एक 1 लाइनर्स आहेत. सगळ्या कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत, त्याचे एक रिव्हिजन आता आपण पाहूया. फर्स्ट आपण पाहिलं होतं की इम्पॅक्ट फॅक्टर. तर इम्पॅक्ट फॅक्टर काय असतं? जर्नलची गुणवत्ता व प्रभावी दर्शवत असतं. रिसर्च जर्नल जेव्हा आपण हे करतो तर हा इम्पॅक्ट ज्या जर्नलचा असेल तो अधिक उच्च दर्जाचा मानला जातो. नेक्स्ट आहे सायटेशन. तर मूळ स्रोतांचा दिलेला संदर्भ म्हणजेच सायटेशन. नेक्स्ट आहे ग्रंथसूची म्हणजेच बिब्लिओग्राफी. तर शेवटी दिलेली माहिती वापरलेल्या सर्व स्रोतांची क्रमबद्ध यादी. म्हणजेच आपण पाहिले की आपण जे काही वेबसाईट्स किंवा रेफरन्स बुक्स वगैरे यूज केलेलं आहे त्या सर्वांची ॲट द एंड आपण जी यादी तयार करत असतो तिला ग्रंथसूची म्हणतो. मेमोईंग म्हणजे गुणात्मक संशोधनात विचार व निरीक्षणाच्या नोंदी करण्याची प्रक्रिया. रिफ्लेक्झिव्ह नोट्स ही कन्सेप्ट अशी आपण इथे महत्त्वाची मानलेली आहे कारण यावर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यांना रिफ्लेक्झिव्ह नोट्स असे म्हणत असतो. नेक्स्ट आहे सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आभासी वातावरणात प्रयोगांचे परीक्षण करणे, याच्यात सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा यूज होत असतो. ॲट्रिब्युशन म्हणजे मूळ लेखकाला श्रेय देण्याची प्रक्रिया किंवा श्रेयदान असे आपण म्हणू शकतो. या सर्व कन्सेप्ट्स खूप महत्त्वाच्या आहे, या नोट डाऊन करा. नक्कीच आपल्या एक्झाममध्ये या तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.